त्यावर वाटचाल करत असताना माझ्यामध्ये इथपर्यंत बदल झाले. बघा, ज्यावेळेस एखाद्या मुलाचं पहिलीमध्ये ऍडमिशन होतं त्याला क ख सुद्धा वाचायला येत नाही, पण तो ज्यावेळेस 10वी जातो महाराज, ज्यावेळेस तो 10वी जातो त्याला वाचायला लिहायला इंग्रजी वाचायला सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे याचा अर्थ त्याचा प्रवास पहिलीपासून सुरू झाला आणि 10वी मध्ये त्याला संपला. न वाचायला येणारा पोरगा वाचायला शिकला, याचा अर्थ त्याच्यामध्ये तेवढा बदल झाला. मग वारकरी संप्रदायामध्ये चालत असताना आपल्यामध्ये सुद्धा काही बदल झाला पाहिजे. आता परिपूर्ण माणूस वारकरी संप्रदायामध्ये सुरुवातीला असेलच असा नाही. परिपूर्ण माणूस वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा येईल असं नाही. याच्यामध्ये सुरुवातीला जो त्याच्यातला भाग आहे तो नष्ट होऊन तो शेवटापर्यंत आला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्यावेळेस संप्रदायात आलो, माझ्या कुठून आलाय, माझा संप्रदाय कुठूण आलाय, माझ्या कितीतरी पिढ्या हा संप्रदाय चालत 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 आलाय आणि आता मी या ठिकाणापर्यंत पोहोचलोय. काय कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचलोय? आम्ही ना देखो अवगुणा. मी चालत असताना, या जगात वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना मी आता या पदापर्यंत येऊन पोहोचलोय, या स्तरापर्यंत येऊन पोहोचलोय. आम्ही ना देखो अवगुणा. या जगातली कोणतीच माणसं मला गुणीही वाटत नाहीत आणि मला अवगुणीही वाटत नाही. महाराजांनी इथं दोन गोष्टी सांगितल्या. एक, आम्ही ना देखो अवगुणा.